सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा दणका आहे। कारण काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश होईल। दुपारी 3 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील घराण्यातील एक मोठा गट अखेर भाजपच्या गळ्याला लागतोय। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री पाटील आज भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। त्यामुळे सांगलीच्या राजकारणाला या निमित्तानं अर्थातच भाजपला खरतर या सांगलीच्या राजकारणात अधिकच बळ मिळणार असल्याची चर्चा या निमित्तानं होताना दिसते। काँग्रेसचा खरतर बालेकिल्ला मानला जातो सांगली, पण या ठिकाणी मात्र भाजपनं चांगलंच खिंडार पाडलेलं आहे। आता जयश्री पाटील काँग्रेसला रामराम करत आता भाजपची साथ देणार आहेत। कोण आहेत जयश्री पाटील, काय त्यांची राजकीय कारकीर्द पाहूया आपण। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांची नातसून आहेत त्या जयश्री पाटील। दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या पत्नी। जयश्री पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत त्यांनी निवडणूक सुद्धा लढलेली होती। बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना निलंबन करण्यात आलं, निलंबित करण्यात आलेलं होतं जयश्री पाटलांना। आता काँग्रेस पक्षाकडून निलंबित झालेल्या जयश्री पाटील भाजप या पक्षात प्रवेश करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।